नमस्कार मैत्रिणींनो, जसे की तुम्ही पाहिलं असेल व्हिडिओचं टायटल. तर आज मी माझ्या मोठ्या मुलाला निरंजनला परदेशात पाठवलं शिक्षणासाठी. तर ती जर्नी कशी होती हे थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न या व्हिडिओमधून करते आहे. कारण आम्ही ह्या गोष्टी कुणाशी शेअर नव्हत्या केल्या की त्याला पाठवायचं आहे किंवा काय. पण आमचं जवळजवळ 6 महिन्यापूर्वीच या गोष्टी फिक्स झाल्या होत्या. त्याचं ॲडमिशन झालं होतं आणि मग फक्त विजा जो की युद्ध चालू होतं की त्यामुळं थोडंसं विजा लेट झाला होता आणि तयारी आमची तेव्हापासूनच सुरू होत होती खरं. तर या मॅगीचे पॅक्स तर मी किती वेळा आणले आणि किती वेळा चेंज केले, कारण त्यांनी मॅगी कंपल्सरी सांगितली होती, कारण तिकडे मॅगी भेटत नाही आणि मुलांना सपोज तिकडचं टेस्ट नाही आवडलं तर मग मॅगी एक पर्याय असावा म्हणून त्यांनी खूप सारे मॅगी घेऊन यायला सांगितले होते. आणि मी पण घरात बनवले होते काही. तर आता ह्या बॅगा होत्या आणि बॅगांमध्ये प्रत्येकाचं असे रूल्स होते की या बॅगात काय किंवा त्या बॅगेत काय, किंवा जी कॅबिन बॅग असेल, सोबत जी बॅग असेल त्याच्यामध्ये किती, कसं वजन आणि कोणते प्रॉडक्ट असले पाहिजेत, कुठले नसले पाहिजेत असं. मग एक बॅग कपड्यांची, एक बॅग त्याचे म्हणजे गोळ्या, औषधं तिकडं आपल्याकडे सारखे अवेलेबल होणार नाहीत म्हणून ते, आणि काही इलेक्ट्रॉनिक साहित्य त्याच्यासाठी जे पर्सनल यूजसाठी त्याला लागणार होतं, आणि खाऊ हा मधल्या बॅगेमध्ये हे सगळं बसवलं होतं. मोठ्या बॅगेमध्ये फक्त त्याचे कपडे होते, कारण पोराला कपड्यांचा खूप शौक आहे. मग हे सगळं जाण्यापूर्वी मी त्याला मंदिरात पाठवलं, दर्शन करून घेऊन यायला लावलं, कारण परत होणार नाही म्हटलं. एक एक गोष्टी अगोदरच केलेल्या बऱ्या. बॅगांचं वजन सरांनी त्यांच्या स्टुडंटकडून एक वजन काटा आणला होता आणि घरातूनच वजन चेक करत होते. 10 वेळा बॅगा काढल्या असतील, 10 वेळा ते चेक केलं असेल आणि प्रत्येक वेळेला एखादं साहित्य काढायचे बाजूला, हे राहू दे, ठीक आहे, ही इतकं गरज नाही आहे तुला, आणि नेक्स्ट टाईम त्यांना असं वाटायचं की नाही नाही हे पण लागेल, मग ते परत कशात तरी ॲडजस्ट करायचे. असं ते कितीतरी वेळा सरांनी बॅगा काढल्या, कारण एक जीव इतका जड होत होता ना मैत्रिणींनो, की आपण म्हणजे मी शब्दात सांगू शकत नाही की काय फील होत होतं त्याच्यासाठी. एकेका गोष्टीची तयारी करताना की माहीत होतं की आपलं बाळ इतक्या लांब आपण पाठवत आहोत. आता माहीत नाही की त्यांना सुट्टी कधी देणार आहेत, कारण ऑलरेडी विजा लेट झालेला असल्यामुळे तो परत कधी येणार आहे याबाबतीत थोडंही त्या लोकांकडून आम्हाला कळलेलं नाही आहे. सो ही सगळी तयारी करताना कुठे ना कुठेतरी आनंद आणि दुसरी गोष्ट आपण आपल्या मुलाला दूर पाठवतो याचं अतोनात दुःख होत होतं. पण त्याचं एक स्वप्न पूर्ण होत होतं, कारण इथं एवढं म्हणजे स्ट्रगल पाहिला होता त्याने या 4-5 वर्षामध्ये. नीटच्या एक्झाम, त्याचं स्ट्रगल, त्याची तयारी, आणि नंतर पेपर फुटी, आणि मग ॲडमिशनमध्ये येणाऱ्या त्या लिस्ट, आणि त्याच्यामध्ये आपला नंबर नाही आला तर त्या पॅनिक सिच्युएशन, या सगळ्यातून गेलो होतो आम्ही. सो आता जाण्याचे जसे जसे दिवस जवळ येत होते ना, मी त्याला आवडीच्या गोष्टी की ज्या तिथं भेटू शकणार नाहीत असं मला वाटायचं, त्या सर्व रेसिपीज मी त्याला खायला बनवून देत होते. हा मागणं आणलेला आहे ना. हां, चांगला केला अल्टर, खूपच मोठा वाटत होता पहिला. आणि हा पहा, अचानक ह्या 2 दिवस पहिले ना संस्कार अचानक संध्याकाळी म्हणजे सरप्राईज दिलं त्याने आम्हाला, की तो एकदम आला, आणि आल्यानंतर एस टीमध्ये प्रवास कसा असतो आणि त्याचे तिकीट सांभाळून ठेवणे किती महत्त्वाचं असतं याविषयी तो मला माहिती सांगत होता. कारण आमच्या घरामध्ये एस टीने प्रवास करणारा लालपरीने तो एकमेव प्राणी आहे, आणि त्याच्याविषयी त्याला सांगायचे की बाबा एस टीमध्ये आम्हाला सांगत होतं एस टीने कधी जाल तर तुम्ही तिकीट सांभाळून ठेवणं किती गरजेचं आहे वगैरे वगैरे. निरंजनचं त्याचं चाललं होतं. आता जसजसे दिवस जवळ येत होते ना, तसं मला म्हणजे असं होत होतं की त्याचा एक एक क्षण, मी तो जो काय करतो आहे ना ते प्रत्येक गोष्ट रेकॉर्ड करू. त्याचं म्हणजे मला असं वाटत होतं की निदान मला या आठवणी राहतील, हे म्हणजे हे क्षण असतील ना, जर मी रेकॉर्ड केले नंतर मी बघू शकेन ह्या सगळ्या गोष्टी. म्हणून मी त्याच्या छोट्या छोट्या गोष्टी त्याचं हे नेहमी अशा पद्धतीने त्याचं टेकून बसणं असायचं. ह्या बॅगा जवळजवळ 6 महिन्यापासून अशाच भरलेल्या इथं होत्या, आणि हे त्याचं पाय हलवणं, हे वगैरे गोष्टी आहेत ना, हे मी रेकॉर्ड करायचे. आता ह्या ज्या रेसिपी मी बनवते ते जाण्याच्या पहिला अगदी आदल्या ही 28 तारखेची मॉर्निंग आहे. माझी चपाती बनवून झालेल्या आहेत. आम्हाला निघायचं आहे निरंजनला सोडायला. भेंडी धुवून मी ठेवलेले वाळायला. हे आंबे मी मयुरीसाठी घेऊन जाणार आहे. माझ्या
मोठ्या दाजींची मुलगी आहे. तर आता बघूया. आता अगोदर मी खिचडी करून घेते. सरांचा गुरुवार आहे, मुलं पण खिचडी खातील. निरंजन तिकडे हे करतोय, चहा पितोय. फायनली जेवण चम्मच आणते. एक मिनिट, सॉरी. सुरू झालेला आहे. आमची जाण्याची तयारी एकेकाची कंप्लीट होते. आता बघा, सर्वांचा नाश्ता वगैरे करून झाला आणि जाण्याची वेळ आली. आमची सगळी तयारी होती. एवढा सन्नाटा आमच्या फॅमिलीमध्ये कधीसुद्धा आमच्या घरामध्ये एवढा नसतो जेवढं की या टायमिंगला होतं. आम्ही सगळे इतके शांत होतो, कारण एक असं होतं की जर आपण रडलो तर निरंजनला कंट्रोल होणार नाही. आणि तो इतका दूर जात होता आमच्या सगळ्यांपासून की तिथं आठवण आली किंवा त्याला आठवण आली, आपल्याला आठवण आली, तर काहीही ऑप्शन आपल्याकडं नाही आहे व्हिडिओ कॉलशिवाय. सो आम्ही एक ठरवलं होतं की त्याला थोडंही कळू द्यायचं नाही आहे की आपल्याला काय वाटते. पण अश्रू असे होते की आपल्या आप डोळ्यातून म्हणजे असं येत होतं पाणी. पण ठीक आहे, त्याच्यापासून आम्ही जेवढं शक्य आहे तेवढं लपवण्याचा प्रयत्न केला आणि त्याला घालवत होतो. सरांना, संस्कारला, सगळ्यांना जितकं नॉर्मल राहता येईल तेवढे ते सगळे नॉर्मल राहत होते आणि औक्षण करत होतं. हे पोरगं माझं असं आहे की त्याला कधीही गंध ओढलेला, त्याला कधी असं हातात राखी बांधायची कधी सवय नाही आहे. पण आजीने त्याला अयोध्येवरून एक कडं आणलं होतं, जय श्रीराम लिहिलेलं. आजीची भेट होऊ शकली नाही आणि म्हणून तो कडा तो हातात घालून गेला. मला इतकं विशेष वाटलं ना, त्याने आजपर्यंत कधी राखी हातात नाही ठेवली, कधी बांधून नाही घेतली, कधी गंध लावायला त्याला नाही आवडत. पण तो ते कडं आजीचं घेऊन गेला. मला खूप जास्त इमोशनल वाटत होतं त्यावेळेला. आता आम्ही सर्वजण औक्षण करून घेत होतो त्याला. आणि हे असं आहे की म्हणजे कसं, सरांना तर निरंजनच्या बाबतीत ते इतके सेन्सिटिव्ह पहिल्यापासूनच राहिलेले आहेत. लहान होताना नर्सरीमध्ये त्याला पाठवत होते, तर सर जोपर्यंत त्याचं स्कूल सुटत नाही ना तोपर्यंत ते गेटजवळ थांबायचे, कारण हा खूप रडायचा. आणि नंतर असं झालं होतं की त्याला नीटच्या एक्झामच्या टायमिंगला आम्ही त्याला पुण्यात पाठवला, रूम केली होती आणि एकच दिवस तो तिथं राहिला. तो इतका आजारी पडला की त्याला दुसऱ्या दिवशी परत आणलं होतं. त्यामुळे सरांच्या मनामध्ये एवढं म्हणजे घालमेल होती की मी कसं काय हा डिसिजन घेतो आहे, मी कसं पाठवतो आहे. पण फक्त एवढं होतं की त्याचं एक स्वप्न की त्याला डॉक्टर बनायचं आहे आणि इतक्या सगळ्या सिच्युएशनला त्याने फेस केलेलं असल्यामुळं आम्हाला फक्त मजबुरीमध्ये आणि आमच्या मुलांना असं होतं की बेस्ट त्याला एज्युकेशन पण द्यायचं आहे. तर या दोन्ही गोष्टींसाठी आम्ही फक्त त्याला पाठवण्याचा निर्णय घेतला. तर अशा पद्धतीने औक्षण चालू होतं आणि मला ते दोघांनी केलं, तिघांनी आम्ही झालं होतं. चौथ्यांदा मग तिघांनी नाही ओवाळायचं म्हणून मी परत एकदा ओवाळलं. ॲक्च्युली असं होतं की आशीर्वाद असे म्हणजे काय म्हणतो ना की तिथं तोंडाने बोलण्याची किंवा त्या क्षणाला इतक्या प्रार्थना, एवढं म्हणजे मनातून इतक्या देवाकडे हे मागत होते मी की बस माझं बाळ तिथं सुखरूप पोहोचवते. कारण तिथं माझं कुणी नाही आहे. जिथं मी आहे तिथं मी प्रत्येक वेळेला त्याच्यासाठी उभी आहे. पण जिथं मी पाठवते आहे तिथं फक्त माझं परमेश्वरावर, माझ्या कुलस्वामींवर आणि हनुमानजीच्या भरोशावर मी तिथं त्याला पाठवत आहे. आणि जसं जसं त्याचा जाण्याचा क्षण जवळ येत होता ना, तसं तसं म्हणजे आमच्या सगळ्यांना असं होतं की म्हणजे ते भावना आता खरं सांगू का तुम्हाला, त्या शब्दात सांगताच येत नाही आहेत. तो गुरूंचा आशीर्वाद घेत होता. कदाचित त्याच्या मनात पण खूप साऱ्या गोष्टी असतील ना, की मला माहीत नाही की मी माझ्या घरी परत कधी येणार आहे, ह्या सगळ्या वस्तू माझ्या हातात परत कधी असणार आहेत. आणि तो बोलून कधीच नाही दाखवत त्याला नक्की काय फील होतं. तो चांगल्या गोष्टी बोलतो निरंजन, असं आहे की चांगल्या गोष्टी तो 10 वेळा बोलेल, पण त्याला कधी दुःख झालं, त्याला एखाद्या गोष्टीचं प्रॉब्लेम वाटला किंवा त्याचा रिझल्टच्या बाबतीत असेल, त्याचा ॲडमिशनच्या बाबतीत असेल, कधीही मला कधी असं वाटायचं ना निरंजनने रडावं माझ्याजवळ, पण तो कधीही त्या गोष्टीसाठी कधी म्हणजे असा बोलला नाही. आणि आता संस्कार त्याच्या बॅगा बाहेर काढत होता आणि आम्ही निघालो होतो. गाडी आली होती बाहेर, कारण स्वतःची गाडी आम्ही घेऊन जाणार नव्हतो. शेजारची गाडी आम्ही रेंटने घेतली होती. आणि मग आता हे सगळं, कारण मयुरीकडे जायचं होतं जाता जाता, त्या आंब्याचा बॉक्स पॅक केला होता, तो द्यायचा होता तिला.
श्रीमयसाठी. आणि मग आम्ही आता बघा हे बॅगा गाडीत ठेवतोय. यात कितीही साहित्य खचाखच भरलं ना तरी असं वाटत होतं की कमीच आहे. आणि सरांनी शेवटी जितक्या पण वस्तू एक्स्ट्रा होत होत्या ना ते प्रत्येक वस्तू त्यांनी परत घेतली की ठीक आहे, माझं एक्स्ट्रा लगेज गेलं तरी जाऊ देत, पण काय ठेवू नको पाठीमागं, काहीच ठेवायचं नाही. त्यांनी शेवटी 10 वेळा बॅगा भरून उतरून परत एकदा त्यांनी असं ठरवलं की त्या सॅकमध्ये थांब की जरा, इतकं एकदम कशाला उचलते दोन ग्रीन बॅग घेते. सगळं सेट करून बघितलं तर रे ती सगळ्यात लास्टला. हां ती जाऊ दे. नाही नको ते बसू दे सोनं अगोदर, आपल्याला ती पुण्यात उतरवायची. अगं ही बॅग आहे ना त्याच्यावर बसते पण म्हणतो तिकडे ते घे लावते, त्यांना लक्षात येते ना सर. त्यानंतर आम्ही सगळेजण श्रीमयकडे गेलो, म्हणजे मयुरीकडे गेलो होतो. तिचा मुलगा आहे श्रीमय आणि त्याचं निरंजनचं असं आहे की त्याचं सगळ्यांसोबत सगळ्या भाच्यांसोबत खूप चांगलं बॉन्डिंग आहे. तर श्रीमय त्याचं जे कलेक्शन आहे त्याच्याकडे ते सगळं दाखवत होता आणि आम्ही ते एन्जॉय करत होतो. आणि इथून पुढे आम्ही नंतर पुढच्या प्रवासाला निघालो. मग तिथून पुढे आम्ही मुंबईला जाण्यासाठी निघालो. खरं तर खूप कमी लोकांना सांगितलं होतं आम्ही जाणार आहोत किंवा निरंजनची जाण्याची तारीख, कारण बऱ्याचदा निरंजनच्या कामासाठी अडचणी आलेल्या असल्यामुळे यावेळेस कुणालाही सांगितलं नव्हतं. फक्त प्रत्येकाच्या जाऊन भेटी घेतल्या होत्या आणि सगळ्यांना असं सांगितलं होतं की म्हणजे निरंजन जाणार आहे, निरंजनचं ॲडमिशन झालेलं आहे ही गोष्ट सांगितली होती, पण नक्की कुठं झालं आहे आणि कधी जाणार आहे हे कुणालाच माहीत नव्हतं. तर आता इथे बघा संस्कार निरंजनला जॉर्जियन लँग्वेज गुगलवरून काढून शिकवत होता. आय वॉन्ट दिस म्हणजे इस्मिंदा सगळे मुंबईपर्यंत पोहोचेपर्यंत सगळे जॉर्जियन शिकून होते. टॅक्सीला म्हणतात, लेफ्टला म्हणतात राईटला मार्जन्यू आपण म्हणतो असं ते प्रोनाउन्सिएशन वेगळं. ब्लॅकबेरी मलबेरी त्यांच्यात आहे की झाड. फ्रॉम इंडिया मी इंडो इटिडन वार फ्रॉम इंडिया मी इंडो इटिडन वार. तमिळवाल्यांना त्यामुळे जास्त सेम वाटत आपल्या त्यांच्या हाऊ मच इज दिस विचारायचं समजा तर काय उपयोग नाही. होय अरे कोल्हापूर साधा डिमांड बघा. या दोघांच्याही मनामध्ये प्रचंड म्हणजे अस्वस्थता होती. त्यालाही माहीत आहे दादा जाणार आहे आणि दादालाही माहीत आहे की संस्कार आता म्हणजे परत आपण कधी भेटतोय कधी नाही. तर या सगळ्या गोष्टींचा असं म्हणजे उगीच सगळे एकमेकाला दाखवत होते की आपण सगळे खुश आहे, पण कुठे ना कुठे तर आतमध्ये असं दादाचं बिछडण्याचं दुःख होतं. तिथून पुढे आम्ही एअरपोर्टला गेलो, जेवण वगैरे करून गेलो होतो हॉटेलमध्ये. तिथला व्हिडिओ टाकत नाही आहे का तर खूप लाँग व्हिडिओ होते. आणि एअरपोर्टवर गेल्यानंतर पहा, खरं तर या एअरपोर्टला पाहण्याची खूप दिवसापासूनची इच्छा होती, कारण इथे सगळे सेलिब्रिटीज वगैरे दिसतात करतात. पण यावेळेस असं होतं की एक आपण म्हणतो ना की ती क्युरियासिटी किंवा ते असं हे वाटत नव्हतं की सगळं चकाचौंध तर दिसत होतं, बट बघण्यासारखं असं म्हणजे असं वाटत होतं की आता थोडा टाईम जातो आहे आणि निरंजनची जाण्याची वेळ होत चाललेली आहे. तर कुठंतरी मनात असल्यामुळं ती धाकधूक सतत होत होती की एक क्षण निघून जात होता. आणि त्यामुळं हे सगळं बघायचं. तर हे संस्कारला माहीत होतं तिथं, आणि त्याच वेळेला रोहित शर्मा तिथून गेलेला होता. त्यामुळं संस्कारचं लक्ष गेट नंबर 1कडं होतं. तिथे सेलिब्रिटीज येतात करतात म्हणून त्याचं चाललं होतं की आपण मम्मी तिथं थोडा वेळ थांबूया का, तिथे हे करूया का. पण खरं तर तशी मानसिकता नव्हती. आणि मग थोड्याच वेळात निरंजनची जी टीम त्यांना सोडायला येणार होती ती आली. ते लोक
आता हा व्हिडिओ मी मध्येच ॲड केला खरं, पण हा तो क्षण आहे जिथं तुम्हाला एका बापाची आपल्या लेकरासाठी घालमेल दिसेल की त्यांना कधीच प्रेम जतवता येत नाही आपल्या मुलांच्या प्रती. प्रत्येक वेळेला ड्युटीज दाखवतात किंवा प्रत्येक वेळेला त्यांना असं दाखवायचं असतं की पोरांना आम्ही खूप स्ट्रॉंग वडील आहोत, पण त्यांनी निरंजनला 1 सेकंडसाठी सुद्धा सेपरेट सोडलं नव्हतं त्यावेळेला. आणि ते गेल्यानंतर पण त्यांची हालत अशी झाली होती की फक्त ते आम्हाला दाखवत होते सगळं ओके आहे असं. आणि असं झालं होतं की निरंजनने 12:30 पावणे 1ला चेक इन केलं होतं आणि टाईम होता त्याचा फ्लाईटचा टेकऑफचा 4:15चा. तोपर्यंत आम्ही तिथून हललो नाही. आम्हाला माहीत होतं तो बाहेर येणार नाही आहे, त्याची भेट होणार नाही आहे, पण सगळे लॉजिक बाहेर म्हणजे ठेवून साईडला आम्ही तिथं बसून राहिलो होतो की त्याचं जोपर्यंत फ्लाईट टेकऑफ होत नाही आणि काय म्हणतो त्याने त्या फ्लाईटमधून फोटो आपल्याला पाठवत नाही की हां मी बसलो आता, तर त्यावेळेला आपण आता इथून निघूया असं झालं होतं. आणि बघा आम्ही थांबलोच होतो, पण आत्तू आणि मामा हे खरं तर आमचं जोडलेलं नातं आहे, पण इतका माझ्या मुलांना जीव लावलेला आहे. निरंजनचं असं मत असतं की आत्तूसोबत असले ना मम्मी मला तू सोबत असल्यासारखे वाटते. त्यामुळं आत्तू आणि मामा पण लास्टपर्यंत थांबले होते. आणि बघा निरंजनच्या फ्लाईटने जसं त्याने फोटो टाकला की आम्ही ती फ्लाईट मोबाईलमध्ये कॅप्चर केली की जेने टेक ऑफ केलेलं आहे त्यावेळेला. आणि आम्ही पाहिलं की आमच्या दादाने आता त्याच्या स्वप्नांच्या दुनियेमध्ये उड्डाण भरलेले आहे. आणि खरं सांगू का ही इतकी खुशी होती ना की म्हणजे तुम्हाला ही सांगू शकत नाही की म्हणजे या गोष्टी माझ्या आयुष्यातलं एक माझं ड्रीम बनून राहिलं होतं की मला फक्त माझ्या मुलांचं स्वप्न पूर्ण करायचं आहे. खूप म्हणजे खूप अगदी जीव इतका जड झाला होता, एवढा गाडीमध्ये सन्नाटा होता, कोणासोबत बोलू वाटत नव्हतं. आणि निरंजन गेला होता, पप्पांनी आणि त्याच्या संस्कारनी दोघांनी कंट्रोल केलं होतं खरं. घरी आल्यानंतर हे दोघं एवढे रडले की म्हणजे त्यांना ते सहन होत नव्हतं की आपण म्हणजे निरंजनला आता आपण घालवून आलो आहोत आणि माहीत नाही आता 6 महिन्याने भेटेल, वर्षाने भेटेल, पण एक समाधान, आत्मिक शांतता आम्ही घेऊन जात होतो की आपण आपल्या लेकरांच्या पंखांना बळ दिलेलं आहे. त्याच्या इच्छापूर्तीसाठी त्याला आपण म्हणजे अडवणूक नाही केली की तुझी स्वप्न साकार करण्यासाठी तू पुढे जा, एवढं आपण म्हणजे म्हणण्याचं हिंमत दाखवली की आपल्या घरात यापूर्वी कोणी परदेशात गेलेलं नाही आहे किंवा तशी आपली हिस्ट्री नाही आहे, पण आम्ही ते धाडस करू शकलो. यासाठी परमेश्वराचे कोटी कोटी धन्यवाद.